शिवरायांच्या काळात शस्त्र सुरुवातीला नव्हती. जेव्हा स्वराज्याची स्थापना करायची होती, एक शस्त्र जे सगळ्यांच्या घरामध्ये होतं ते होतं लाठी. या लाठींचा सुद्धा कशा प्रकारे उपयोग केला शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांसाठी, त्याचं हे प्रदर्शन. गडकोटे रावणी शिवशंकर हो त्याची मंत्रणा युक्तेची यंत्रणा कर दुष्ट गर्जना प्रलयंकर हो सत्ताचे रक्षको शत्रुनी कर्तको भावना भावना मागे ऐसा युगे युगे स्वामी दुसरी ते पिता संघ शिवभूमतो शत्रू कोणत्याही दिशेने आला तरी त्याच्यावरती लाठी तेवढ्या जोरात प्रहार होईल की तो वारच करू शकणार नाही. लाठीचं वेग आणि त्याचं संतुलन यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या विद्यार्थ्यांसाठी. मागे लाठी चौथी फेक. जे विद्यार्थी शस्त्रकला सादर करत आहेत ते द्वितीय श्रेणीचे विद्यार्थी आहेत. मंचाच्या डाव्या बाजूला जे विद्यार्थी आहेत ते प्रथम श्रेणीचे आहेत आणि उजव्या बाजूला जे आहेत ते द्वितीय श्रेणीचे विद्यार्थी आहेत. मागे लाठी पाचवी फेक. सज्ज कुरु याच्यामध्ये दोन्ही हातांनी काठी वर खाली फिरवायचे एक सकब आहे. काठी ही आपल्या काखेतून मागे येणाऱ्या शत्रूवरती वार करते. शिवपाराचा
देवा तुझा निवेद देवा तुझ्या चरणी भागो आमचं हे असू दे देवा या तुझाच देवा तुझो माझ भंडारा ह्यो भाळी मधो तुफान देवा आमचा रगात देवा तुझा निवेद देवा तुझ्या चरणी भागो आमचं हे असू दे देवा या मागे तुझो माझ आता लाटली झाल्यानंतर दुसरं जे शस्त्र होतं भाला गुरु राज जिंकून या जगभरी सुवाचं नाव गाजली. आजच्या काळामध्ये जी मुलं मोबाईलच्या आहारी जाऊन आपला वेळ वाया घालवतात तिथे ह्या मुलांनी 15 दिवस कोल्हापूरच्या सौंदर्याची गुरुकुल इथे जाऊन बिना मोबाईलच्या आपलं हे प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि हे मुलींच्या संरक्षणासाठी खूप गरजेचं होतं. त्या या रणरागिणी करून दाखवत आहेत. कृपया या रणरागिणीसाठी एक जोरदार काय झाल्या पाहिजे. मागे सज्ज गुरु अरे दुश्मन असू दे गणिम असू दे किती बी हुशार अरे दुश्मन असू दे गणिम असू दे किती बी हुशार शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार हे लागला पार लागला पार मागे भाला तिसरी फेक हे शिवरायांच्या बुद्धियुक्ती सज्ज गुरु ओ आई युगत मांडली युगत मांडली युगत मांडली 2 वेळा गिरकी घेऊन समोरच्या शत्रूच्या छातीमध्ये हा भाला घुसवला जाईल. बघा बघा युगत मांडली शिवरायांनी युगत मांडली महाराजांनी युगत मांडली अशी ही युगत मांडली पंचाची स्मरण सिद्धीच्या खेळाचं मागे पंचरोची भेट गुरु एखादा तलवार वार करण्यासाठी आणि ढालेला वाल झेलण्यासाठी तो मागून येऊ किंवा समोरून येऊ. म्हणून राजा आपला भारी देव मराठ्यांच्या घरी जसा महाभारत संगरी किसन देव झाला. आणि म्हणून सांगतो अरे दुश्मन असू दे गणिम असू दे किती बी हुशार शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा मागे. लागला पार शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा गुरु आई अंबे जगदंबे ताई संगरात जगे कानावर खेचाया माराया आम्हाला बळगे आई अंबे जगदंबे ताई संगरात जगे कानावर मागे. खेचाया माराया आम्हाला बळगे सज्ज गुरु याच्यामध्ये पट्ट्याचा वाद धानीने संरक्षण पायांची बॅलन्स या सगळ्या गोष्टी एकत्रित कराव्या लागतात. मागे या पट्ट्यांच्या एका वाराने
धड आपल्या मानेपासून अलग होत होतं. आता आपण शिरच्छेद म्हणतो त्या प्रकारचा एक शिरच्छेद या दानपट्ट्याने होतो. मागे पट्टा तिसरी फेज